प्रशासन वेळेवर पोहोचलं नाही. ही परभणी जिल्ह्यातलं मानवत तालुक्यातील सर्वात जागृत मारुती देवस्थान आहे. तर दर शनिवारी जवळपास 50,000 आसपास 25,000 ते 50,000 भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. परंतु ही खऱ्या अर्थानं फार दुर्दैवी घटना आहे. त्या सभामंडपाचं काम संस्थांच्या स्वखर्चातून चालू होतं आणि राजस्थानचे कारागीर राजस्थानहून ज्या ठिकाणी असलेला हालदाल दगड याच्यामधनं ह्या सभामंडपाचं काम जवळपास पूर्णत्वास आलेलं होतं. परंतु दर शनिवारचा भाविक त्यांची असलेली दर शनिवारची इथली आकर्षितता त्या माध्यमातून हे भाविक इथं येतच असतात आणि सुरक्षेच्या माध्यमातून जर आपण विषय केला तर त्या काम पूर्णत्वास झालेलं होतं आणि संस्थांचे काही सिक्युरिटी त्या ठिकाणी असतात एक लाईननं दर्शन घेण्यासाठी. परंतु ही घटना कशी घडली, नेमकं ते कॉलम व्यवस्थित लॉक झाले होते का नाही, त्यांना जे सपोर्टिंग बल्ली असेल किंवा दोरी ज्या पद्धतीने बांधली होती हे निश्चित स्वरूपामध्ये कुचकामी झालेली होती आणि त्या माध्यमातून हा लोड त्याला सहन झाला नसावा आणि म्हणूनच हे सभामंडपात पूर्णतः नाव काय आहे, त्याच्यावर काय कारवाई केली जाणार? हे खाजगी संस्थांकडनं खाजगी काम आहे. संस्थांच्या ओन फंडमधलं हे काम आहे आणि ते कारागीर सर्व बाहेर राज्यातले आहेत. त्यांच्या माध्यमातून हे काम चालू आहे. एकूण किती लोक मलब्याखाली दबलेले होते, किती लोक मयत आहेत? आता 27 लोक आपण बाहेर काढलेले आहेत. 27 पैकी 4 हे मयत आहेत आणि बाकी RP मेडिकल कॉलेज आणि जिल्हा सामान्य रुग्णालय येथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत. प्रशासन वेळेवर दाखल नाही, असं काही नाहीये. प्रशासन वेळेवर आलं. पोलीस प्रशासन असेल, तहसील कार्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय असेल आणि सर्व डॉक्टर्स आणि विशेष आमच्या या परिसरातील सर्व गावातील आमचे सर्व तरुण तातडीनं या ठिकाणी उपलब्ध झाले, उपस्थित झाले आणि त्यांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी हे पूर्ण दगड बाजूला करून सर्व जखमी आणि मयतांना बाजूला करण्याचं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही मागणी करणार आहात का? निश्चित स्वरूपामध्ये आता जे इथे मठाधिपती आहेत ते आज म्हणजे इथं नाही आहेत. आल्यानंतर आम्ही त्यांची चर्चा करू आणि कोणाला काम दिलं होतं, कुठला कॉन्ट्रॅक्टर होता, गुत्तेदार कुठला होता, कारागिरी कुठला होता याच्याशी आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. ओळख पटली का? कुठले होते? आणि अद्याप चालू आहे. हॉस्पिटलमध्ये तेच काम चालू आहे.